Hello, you're watching CVR News English. This is Savira Kuttapalli. Welcome to Inside News. Well, moving to the details, Shiv Sena leaders Daryashil Mane and Shantaram Tukaram Mode arrived at Maharashtra CM Eknath Shinde's residence for a meeting ahead of an oath ceremony. Well, during the meeting, they expressed their gratitude for the party's victory, highlighting the contributions of the leaders like Shinde, Fadnavis and Ajit Pawar. Well, they stated that the election results reflected the public's trust in Shinde's leadership, particularly his focus on development and schemes such as Ladli Behna. Well, the leaders also dismissed the opposition's claims about EVM tampering, saying such narratives arose only when elections were lost. Well, they reaffirmed their full support for Shinde as the Chief Minister, praising his leadership and commitment to development across all regions of Maharashtra. ये ना तो पार्टी की मीटिंग की जा रही है, क्या कहाँ पर जाने वाले हो, कहाँ नहीं? होटल ताज में हमारा रैली के किया है, तो सबको बुलाया है कि सब लोग एक साथ में होटल पे रुक के जिस दिन का शपथ विधि का प्रोग्राम है उस टाइम सब मिल के जाए। इसके लिए सब एक होटल पे जाके रहने वाले। कल सुबह या शाम को 6 बजे मीटिंग का आयोजन किया है, तो उसके बाद में देखेंगे क्या कैसे जब शपथ विधि होता है। आप यहाँ पर क्यों आए हो, किससे मिलोगे? हमारे नेता है एकनाथ जी शिंदे साहब, चीफ मिनिस्टर, उनसे मिलने का आया है। और जो आनंद हमको मतदार संघ में हुआ है तीसरी बार चुन के, तो सब मिल बांट के उसका आनंद उठाने का आए हैं। क्या लगता है कौन मुख्यमंत्री बनेगा, कौन सीएम पर? हमारी इच्छा है कि हमारे सीएम एकनाथ शिंदे साहब फिर से हो। ही जी जागा आहे, जसं सर म्हणाले की अपेक्षित नव्हती पण अनपेक्षित रित्या जिंकून आणले आहात, जिंकण्याचं श्रेय कोणाला द्याल आणि कशामुळे विजय झाला? जिंकण्याचं श्रेय सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि सन्माननीय कपिल पाटील साहेब, सन्माननीय प्रकाश पाटील साहेब, आपले दुसरे बंधू पंडित पाटील साहेब, मी याला श्रेय देईल। कारण पूर्ण मतदारसंघामध्ये जंग पछाडले, म्हणजे खूप मेहनत करून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी 57,000च्या लीड या ठिकाणी निवडून आणली आणि खूप मेहनतीने या मतदारसंघावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुन्हा एकदा त्यांनी मला तिसऱ्यांदा या मतदारसंघाची काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांचं मनापासून आभार मानायचे। मला पुन्हा एकदा या मतदारसंघाची संधी देण्याची संधी दिली। सगळ्या आमदारांना आता बोलवण्यात आलेलं आहे मुंबईला आणि एका हॉटेलमध्ये, ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तिथे जायची सोय आहे। उद्या कदाचित शपथविधीची शक्यता आहे। काय सांगाल, काय पक्षाकडून आदेश आलेले आहेत आणि आज बैठक देखील सांगितली जाते, काय आदेश आलेले? पक्षाकडून आदेश आहे की आपण सर्वांनी एकत्र जमून आणि संध्याकाळी 6 वाजता मीटिंग आहे, त्याच्यामुळे सर्वांना एकत्र करून त्या मीटिंगच्या नंतर आम्हाला ठरेल की शपथविधीचा कार्यक्रम कधी घेणार ते। आता मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं काय कारण आहे? फक्त शुभेच्छा की काय? काय नाही, शुभेच्छा देण्यासाठी। कारण तिसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर जो आनंद आहे तो आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबर थोडा वेळ घालवावा असं या आनंदाच्या याच्याने आलंय। गिफ्ट काय आणलं? गिफ्ट काय नाही आणलं, गिफ्ट शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी एखादं मंत्रीपद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोल्हापूरला मिळेल याच्याबद्दल माझ्या मध्ये असेल। नेमकी तुमची इच्छा काय? आम्हाला आता जे काही या ठिकाणी तुमची पण इच्छा आहे का? नाही, हे आता आमदारांच्या मधलं मंत्रीपद आहे।